कोल्हापुरातील 85 लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्याला वेगळं वळण मिळाले। ठेकेदाराने लाच दिल्याचं रेड कार्ड सादर केलंय। पालिका अधिकाऱ्यांना टक्केवारीनुसार दिलेल्या लाचेचं रेड कार्ड सादर करण्यात आलंय। पालिकेतल्या अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करूनच पैसे घेतल्याचं समोर आले। गुगल पे वरून अधिकाऱ्यांना पैसे पाठवल्याचा ठेकेदारानं दावा केलाय। पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट ठेकेदारानं व्हायरल केलेला आहे। तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांपासून मुख्य लेखापरीक्षकांपर्यंत पैसे पोहोचवल्याचा त्यानं दावा केलाय। ठेकेदाराचं मुख्यमंत्र्यांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्रही पाठवलं गेलंय। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शेखर, या ठेकेदाराने काय धक्कादायक असे खुलासे केलेले आहेत आणि पालिका प्रशासनाकडून कशी गंभीर दखल या प्रकरणाची घेतली गेली आहे? माधुरी, या प्रकरणाला खरं तर एक वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळते। ठेकेदारानं अनेक अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीनं टक्केवारी दिली जाते याचं रेड कार्डच जे आहे ते आता मांडलेलं आहे। जो ठेकेदार होता श्रीप्रसाद वराळे याच्यावरती महानगरपालिकेमधल्या ड्रेनेजच्या संदर्भातल्या कामातला घोटाळा केल्याचा आरोप होता आणि या संदर्भात आरोप केल्यानंतर त्याची चौकशी देखील आता सुरू होती। मात्र संबंधित ठेकेदारानं अनेक अधिकाऱ्यांनी त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडून कबुली जबाब त्या ठिकाणी लिहून घेतला असं त्याचं म्हणणं आहे आणि आपण अनेक अधिकाऱ्यांना या कामासाठी टक्केवारी देखील दिल्याचं त्यानं सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भातले काही गुगल पेच्या माध्यमातून पैसे पाठवल्याचे स्क्रीनशॉट देखील आता आपण टीव्ही स्क्रीनवर पाहत असाल। तर अशा पद्धतीनं अनेक ठेकेदारांकडून कामासंदर्भातले पैसे जे आहेत ते कोल्हापुरातल्या महानगरपालिकेतले अधिकारी घेत आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे आणि आपल्यावरती कुठल्याही पद्धतीनं कामामध्ये दोष नसताना अशा पद्धतीनं अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे असं देखील त्याचं म्हणणं आहे। खरं तर श्रीप्रसाद वराळे याला जवळपास 2,70,00,000हून अधिकच्या ड्रेनेज संदर्भातलं काम मिळालं होतं आणि हे काम सुरू असताना त्यानं काही रक्कम जी आहे ती महानगरपालिकेतून खोट्या सह्या करून उचलली अशा पद्धतीचा आरोप त्याच्यावरती ठेवण्यात आला होता। मात्र या सगळ्या प्रकरणाचा खुलासा करत असताना त्यानं स्वतः या संदर्भातले काही दावे केलेले आहेत, ज्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांनी माझ्याकडून 1.5 लाखांपर्यंतची टक्केवारी जी आहे ती घेतल्याचं त्याने सांगितलेलं आहे। यामध्ये अनेक महत्त्वाचे अधिकारी आपण पाहतोय, अधिकाऱ्यांपासून क्लार्कपर्यंत ज्या ज्या पद्धतीनं पैसे दिले जातात आणि ते पैसे दिल्याशिवाय कुठली कामं होत नाही याची त्याने टक्केवारीची आकडेवारी जी आहे ती समोर आणलेली। त्यामुळे निश्चितच आहे या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलेलं आहे। या संदर्भात आता प्रशासन कशा पद्धतीनं चौकशी करणार आहे, मुख्यमंत्र्यांना देखील त्यानं पत्र लिहिलेलं आहे। त्यामुळं या प्रकरणामध्ये आणखीन कोणकोणते खुलासे जे आहेत ते समोर येणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। माधुरी, शेखर, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी।